टप्प्याटप्प्याने एक प्रगती करण्याचं काम सुरू आहे। त्यामध्ये आता जत शहरामध्ये जे 59 क्रमांकाचा RTO ऑफिस जत शहरात जे मिळालेलं आहे त्यासाठी आम्ही जत शहर वासियांच्या वतीने जो आनंद उत्सव साजरा केला त्यासाठी आमदार पडळकर साहेबांचे आभार मानतो। इथून पुढे जे आश्वासनं दिलेली आहेत त्याची पूर्तता करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। जत तालुक्याचे विकास पुत्र बहुजनांचे हृदय सम्राट माननीय आमदार गोपीचंद पडळकर शेठ यांनी जत विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जत तालुक्याचं नंदनवन करणार, जत तालुक्याचा कायापालट विकासाच्या माध्यमातून पूर्ण करून टाकणार अशा पद्धतीच्या जे काही जत तालुकावासियांना वचन दिलं होतं त्याच वचनापैकी निवडणूक झाल्यापासून सातत्यानं महाराष्ट्र सरकारच्या पाठीमागे लागून या जत तालुक्याच्या विकासासाठी ज्या ज्या काही गोष्टी करता येतील त्या गोष्टी सातत्याने या ठिकाणी शेठच्या माध्यमातून चालू आहेत। जत तालुक्याच्या शिरपेचात एक आमदार गोपीचंद पडळकर साहेबांची निवड होऊन एक ऐतिहासिक या ठिकाणी इतिहास घडला होता। त्या इतिहासाला साजेसं असं आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी जत तालुक्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा परत एकदा रोवण्याचं काम या ठिकाणी आमदार साहेबांनी केलेलं आहे। आताच महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी जतसाठी या ठिकाणी RTO कार्यालय मंजूर झालं असल्याचं या ठिकाणी पत्र आज माध्यमांच्यावर प्रसिद्ध देखील झालेलं आहे। शेठनी विधानसभा निवडणुकीच्या वेळीच या तालुक्यामध्ये आपण RTOचं स्वतंत्र ऑफिस या ठिकाणी काढणार असल्याचं बोललं होतं। जैसे बोलावे तैसे चालावे त्याची वंदावी पावले या उक्तीप्रमाणे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी या जत तालुक्यात एक नवीन RTOचं कार्यालय मंजूर करून आणलं। त्याबद्दल या जत तालुक्याच्या वतीनं व शहरवासियांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आमदार साहेबांना धन्यवाद देतो। जत तालुक्याला जे RTOची मान्यता मिळालेली आहे 59 हा नंबर मिळालेला आहे। ज्याप्रमाणे देशाला एक वेगळी दिशा मिळाली 14ला म्हणजे 9 आणि 5 14 तसे जतचा जो RTO कोड नंबर हा मिळालेला 59 आमदार साहेबांनी बहुजन विकास पुत्र किंवा विकास पुत्र बहुजन सम्राट असं आमदार गोपीचंद पडळकर साहेब ज्या विधान परिषदेच्या वेळी जे त्यांनी शब्द दिले जे काय जत तालुक्याला आश्वासन दिले ते प्रत्येक आश्वासन त्यांनी अवघ्या 6 महिन्यामध्ये पूर्तता केलेली आहे। उर्वरित 6-4.5 वर्षामध्ये जत तालुक्याचं पूर्ण तरी कायापालट करतील असे सर्वसामान्य व्यक्तींना, शेतकऱ्यांना किंवा तळागाळातील सर्व शेतकऱ्यांना असं वाटते। आणि 59 नंबर मिळालेला हा शुभ अंक आहे। जसं देशाचे बदल देशाचा चेहरा म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्यापासून बदल झाला तसं आमचा जतचा हा एक चेहरा जतचं कायापालट किंवा चेहरा मोहरा बदल असे काही अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।